ते म्हणतात ना, आईनंतर मावशीचे का बाळाला सांभाळू शकते, ते खरं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघू शकता. मावशीला आज उपवास होता म्हणून मावशीला बघा सात्विक कसा खिचडी चारून देतो. दुपारची वेळ होती. नंतर आम्ही चकल्या करून घेतल्या, कारण या मला खूप खायला आवडते. आईकडे आले आणि मी हे केलं नाही असं कधीच होत नाही. आम्ही काही काम करत असलं आणि याने आमच्या मध्ये नाही केलं असं तर काम होणार नाही. याच्यामुळे आमचे काम जास्ती वाढतात. नंतर सायंकाळ झाली. माऊ त्याला फिरायला घेऊन गेली होती. माऊ आणि हा खूप छान एन्जॉय करून आले, कारण आमचे इंस्टाग्रामचे फॉलोवर्स ही त्याची माऊ घरी आलेली होती त्याचा लाड करायला, कारण ही रोज आम्हाला इंस्टाग्रामवर बघत होती, व्हिडिओज बघत होती आणि कमेंट करत होती. आज नक्की प्रत्यक्षात त्यांची भेट झाली आणि खूप छान एन्जॉय केला त्यांनी. नंतर आम्हाला रात्री वास्तुशांतीला जायचं होतं काकांकडे. आम्ही तिथेच गेलो, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्हाला सगळी फॅमिली भेटणार होती. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. नंतर आम्ही सगळ्या घरी गेलो आणि सगळं घर बघितलं. त्यांचं खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान डिझाईन केली होती. त्याचं जिथे तिथे सगळीकडे पहिलेच काम असतं, हाच सगळीकडे पहिले पोहोचतो. नंतर बाबांनी त्याला सगळ्यांना भेटवलं. ही छोटी बाळ पण नून होती, पण सात्विकसोबत खूप छान खेळत होती. तिला पण सात्विक आवडलं होतं आणि सात्विकला पण ती आवडली होती. हा इतका मस्ती करतो जिकडे तिकडे गेल्यावर आणि सगळ्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. सगळ्यांना सात्विक खूप आवडला होता. सात्विकला थोडं काही खायला दिलं. बऱ्याच दिवसानंतर आमची आत्या पण भेटलेली होती. आम्ही तिच्यासोबत खूप गप्पा गोष्टी केल्या. तोपर्यंत सात्विक बाबांसोबत खेळत होता. नंतर सात्विक लगेच घरीवर आला आणि आम्ही सगळं घर बघितलं. खूप छान होतं. मला तर खूप आवडलं. नंतर मला असं वाटलं की मी न्यू ड्रेस घातलेला आहे, शुभमने गिफ्ट केलेला आहे, तर मला असं वाटलं की मी फोटो काढूया. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे फोटो कसे आले आहेत. नंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. जेवणामध्ये बघा काय डिश होती. खूप टेस्टी जेवण झालेलं होतं आणि मला असलं जेवण तर खूपच आवडते. नंतर बाबांनी त्याला सगळीकडे नेऊन सगळं घर वगैरे दाखवलं आणि आमचं जेवण होतपर्यंत त्याचं मन इकडे तिकडे मोकळं गेलं. नंतर आमचं जेवण झाल्यानंतर बाबांना आपल्या बहिणींसोबत बोलायचं होतं म्हणून बहिणीसोबत बोलले आणि आम्ही घरी आलो. असा होता आमचा दिवस. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.